एक मिनिट हं. गाडी पण आत्ताच बंद पडायची होती. डोंट वरी, होईल नीट. बघतो. अक्षय, ना सगळं तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे. आधीच जर घरी सांगितलं असतंस ना तर ही वेळच आली नसती. सगळं कठीण होऊन बसलंय. माझ्या आमूच्या आयुष्याचा खेळखंडोबा केलास. तर जर का काही झालं असेल ना तर बाबा प्लीज, मी काय मुद्दामून केलंय का सगळं? मान्य मी चुकलोय, पण मुद्दामून केलंय का? यावरचा उपाय मी पण शोधतोय. काढीन काहीतरी मार्ग, विचार करतोय मी, पण त्याच्या आधीच अमृता निघून गेली घरातून. किती त्रांगडं झालंय त्यामुळे, माहितीये का? गैरसमज झाले असतील सगळ्यांचे. गाडी कधी सुरू होणार आहे? होईल, बघतोय मी. बॅटरीची वायर बघतो. तुम्ही बसा ना आतमध्ये. थांबा थांबा थांबा, इथेच इथे. इथे दिसत नाही पण कुठे ती बाबा. नाही नाही, असेल इथेच कुठेतरी असेल. अक्षय, लहानपणापासून बघतोय मी तिला. राग शांत करायला ती इथेच येते. तू एक काम कर, तू त्या साईडला बघ, मी मी इथे बघतो. बाबू बेटा, हे अमृता, बाळा. अमृता, 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 हे अमू बेटा, बाळा. अमृता, अमृता, बाळा, कुठे आहेस तू? हे अमू बेटा. अमृता, अमृता. अमृता, अमृता खाली आहे. अमृता, 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 अगं उतर ना खाली. अमृता ऐक माझं. हे बघ, मी चुकलो, मला मान्य आहे, पण हे बघ, आपण सॉल्व्ह करूया ना सगळं बोलून. अजूनही वेळ गेलेला नाही. अमृता प्लीज ऐक ना माझा. हे बघ, हे सोल्युशन नाहीये. अमृता ऐक ना. हे अमृता, 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 अमृता प्लीज थांब, ऐक ना. ए अमृता, काय करतेस तू? अगं पडशील पुढे. काय करतेस तू? पडशील ना खाली. अगं पडशील तू. अमृता ऐक ना माझं. अमृता पडशील ना खाली. बाबू बेटा, अमृता, बाबा बोलवतात.
बेटा बेटा काय करतेस? खाली ये बघू, ये खाली. बोलत आहे बाबा, बोलत आहे. ये खाली ये ना. ये बोलत आहेत ते. प्लीज. ये चल चल, हळू 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 जपून. ये हळू. प्लीज. माझी चूक सुधारायला आलं, तुला घरी न्यायला आलं. आपल्या घरी, तुझ्या आणि माझ्या घरी. आता मला कुणाचीच पर्वा नाही, कोणी काहीही म्हणो. तू आता आपल्याच घरी येणार आणि तिथून तू कुठेही जाणार नाहीस. तुला कोणी देणार नाही. आता तू कुणाचीही कोणी नाहीस, फक्त माझी लाडकी लेक आहेस. चल बेटा, आता आपल्या दोघांच्याही मनावरचं ओझं उतरलं बाळा. तर घाबरू नकोस, तुझा बाबा आहे. चल. अमृता, एक मिनिट.
कुठे निघालात? आमच्या घरी. नाही पण मला तिला माझ्या घरी घेऊन जावं लागेल ना. मी काय करू मग आता? घरी काय सांगू? जे लग्न आधी सांगायला हवं होतं तेच जाऊन सांग. हे बघ अक्षय, तुझ्यावर आधीच खूप विश्वास टाकला, पण आता नाही. आता मी माझ्या अमृताला तुझ्यासोबत नाही पाठवू शकत. अहो पण तू तुझ्या घरी जा, नाहीतर कियाराच्या घरी जा. अमृता तिच्या बाबांच्याच घरी येणार, कायमची. एक मिनिट अमृता, तू तरी सांग ना बाबांना काहीतरी. अहो मला माझ्या घरी काहीतरी सांगावं लागेल ना. अहो माझं ऐका ना अमृता. अगं अरे यार, कुठे गेली होतीस तू? किती शोधलं मी तुला. वेळा झालो होतो मी. असं निघून जाते का कधी कोणी? तुला माझी काळजी वाटली नाही का? माझ्या डोक्यात इतकी. आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. कुठेही जाऊ देणार नाहीये. मला अजूनही विश्वास बसत नाही की तू परत आलीस. तू परत आलीस. हो बेबी, मी खरंच आले. आणि आता मी क्षणभरही तुला सोडून कुठेच जाणार नाही. कोणीच आपल्याला दूर नाही करू शकत, कोणीच नाही. किंवा मी आपलं ठरल्याप्रमाणे मी घरी आलो होतो. डॅडींशी बोलून त्यांच्याकडे मागणी पण घातली मी तुझ्यासाठी, पण त्यांनी मला नाही सांगितलं आणि घरातून काढून दिला. आणि नंतर तुझा कुठे कुठे पत्ताच लागला नाही. हो, त्यांनीच मला कोंडून ठेवलेलं. मी वेड्यासारखं शोधलं तुला ग. मी मग आपल्या ठरल्याप्रमाणे मी हॉटेलच्या रूमवर जाऊन थांबलो तुझी वाट बघत. मला वाटलं तू तिकडे तरी येशील, पण तिकडे तू नाही आलीस. माझ्या घरचे आले आणि त्यांनी मला नेऊन बोल्यावर उभं केलं. आईने आणि माईने मला इमोशनल ब्लॅकमेल केलं आणि म्हणून मला मग लग्न करावं लागलं. आता काहीच सांगू नकोस मला. आता मी आले ना, आता आपण लग्न करूनच जाऊयात. हवं तर मी तुझ्या माई अण्णांचे पाय धरते, त्यांना जसं हवंय तसंच वागेन मी. पण आपण प्लीज एकमेकांपासून दूर नको जाऊया की प्लीज. तुला माहिती मला सगळे सांगत होते की वेळ निघून गेली, वेळ निघून गेली, पण नाही. आता मी त्यांना सांगणार आहे की वेळ निघून नाही गेली, वेळ आली आहे. तू आलीस आणि आता आपली वेळ आली आहे की हो. आणि आता आपण ही वेळ जाऊ द्यायची नाहीये.
आपण लग्न करायचंय आणि मगच घरी जायचंय. बिचारी अमृता तरी या सगळ्यातून सुटेल ना. हो. आपल्यामुळे तिला खूप ऍडजस्ट करावं लागलं, लग्न करावं लागलं. आणि पण तिचे बाबा तर तिला घेऊन गेले ना आता. पाहिलं मी. आत्ताच गेले ते. थँक्स थँक्स, तू परत आलीस माझ्या जीवात आत्ता जीवाल. थँक्यू. गरजांचा फोन आहे, पण त्यांना मी आता घाबरणार नाहीये. मी कियो 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 काय होय हो, त्याचं नव्हतं झालं भाऊजी. हो ना, याला निरंजन आणि अमृता जबाबदार आहे. अरे हातातोंडाशी आलेली लक्ष्मी कर्म दरिद्रीपणा करून घालवायची कशी याची अक्कल बरोबर आहे. आणि त्यात ती बेबी. अरे किती बोलशील, गाडग्यांच्याच घरी गाडग्यांनाच बोलायचं. मला ना यातलं काहीच माहिती नव्हतं, नाहीतर मी अमृताला असं वागूच दिलं नसतं. हो, ते बापले जसं काय ऐकणारच होते तुझं. मला तोंड कशी पाडले तिथे, तुझी काय कथा. ते सगळं ठीक आहे हो, पण कुठे गेली असेल ही मुलगी. आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अशी निघून कशी जाते हो. काय करायचं आता आपण भाऊजी, काय करायचं. रडू बिडू नको बाई, आता रडून काय होणार आहे. त्यापेक्षा एक कप निरंजनचा मेसेज आलाय. काय काय आलाय मेसेज. सांगतो अमृता सापडली आहे, माझ्यासोबत आहे. सापडली. देवच पावला बाई, देवच पावला. माझी लेक सापडली. पण ही अमृता निरंजन सोबत कशी काय. ती तर अक्षय सोबत असायला हवी ना. अहो असं काय करताय, हे तिला तिकडेच घेऊन गेले असतील. नाही, हे असं करणं त्याला सुचो म्हणजे झालं. कारण आता लग्न झालंय अमृताचं, ती आता गाडग्यांच्याच घरी असायला हवी नाही का. हो. नाही, नुसतं हो करू नकोस. उद्या जर का अमृता आणि निरंजन काहीतरी उलट सुलट बोलायला लागले ना, तर ही गोष्ट त्यांना समजावून सांग. काय समजली. हो. हा. सापडलं बाई माझं लेकरू, सापडलं. या लेकरांनी काहीतरी भलताच तमाशा नाही केला म्हणजे मिळवली.
अगं काय डोकं फिरलंय काय तुझं? तू पोलिसात जाऊन तक्रार करून आलीस ती सुद्धा घाडग्यांच्या विरोधात. काय अक्कल बिक्कल आहे की नाही तुला? अगं ते आपले व्याही आहेत, व्याही. व्याही असले म्हणून काही सगळं माफ आहे का त्यांना? अगं पण केलंय काय त्यांनी? तू ऐकलंच ना सगळं? घाडग्यांनी अमृताला काहीही केलेलं नाहीये. आणि मुळात ही तक्रार तुझ्याकडनं घेतलीच कशी पोलिसांनी? आई वडिलांनी ही तक्रार करायची असते. तुला वाटतंय ना दादा, तेवढी मूर्ख नाहीये मी. माझ्या मैत्रिणीची मुलगी इथल्या पोलीस चौकीमध्ये इन्स्पेक्टर आहे. मी माझं वजन वापरलं. तू मानत नसलास ना तरी लोक मला मानतात. मी अमृतावरती अन्याय होऊ देणार नाही. सगळ्यांचीच कशी मती फिरली रे तुमची. याची फूस असणार तुम्हाला. आधीच प्लॅन ठरला होता ना लग्न मोडण्याचा. मी माझ्या कानाने ऐकलंय. काळजी करू नकोस. हे बघ, हळदीची जबरदस्ती झाली, मेहंदी लावावी लागली, पण अक्षयच्या हातून तुझ्या गळ्यात मंगळसूत्र मी पडू देणार नाही. तिथे मला कोणीही अडवू शकणार नाही. अरे कशाला धावतोयस एवढा? काय झालं? अरे श्याम्या, अरे का घाबरलायस? अरे बोल की. अरे बोल. अण्णा, माई. काय झालं साधनाला? अण्णा 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 काय होतंय? अरे अण्णा 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 एक श्याम्या, पाणी पाणी पाणी. अण्णा अण्णा अरे श्याम्या, पाणी अण्णा लवकर. अण्णा साधना घाडगे कोण आहेत? मीच मॅडमने आत बोलवलंय तुम्हाला. आले. या मिसेस घाडगे, प्लीज बसा. तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. निवळ चौकशीसाठी बोलवलंय तुम्हाला. मला कल्पना आहे घाडग्यांचं खूप नाव आहे. ठाण्यातील प्रतिष्ठित कुटुंबापैकी एक. पण आम्हाला सुद्धा आमच्या काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. सो मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. दॅट्स ऑल. बाय द वे, तक्रार मुलीच्या आई वडिलांनी केलेली नाहीये किंवा मुलीनेही केलेली नाहीये.
शिवाय प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनीही केलेली नाहीये. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला अटक करण्याचा प्रश्न येत नाही. पण तुम्हाला तर माहितीच आहे दुर्दैवानं आपल्या समाजात काय चाललंय. त्यामुळे लेखी तक्रार आमच्याकडे आली की आम्हाला तातडीने दखल घ्यावीच लागते. आय होप तुम्ही सहकार्य कराल. सो साधं प्रोसिजर आहे हे. बोला, नक्की काय काय झालं? मुलाची किंवा मुलीची लग्नाला संमती नव्हती का? अरे तेव्हाच का नाही बोललास निरंजन? अगं तेव्हा काय आणि नंतर काय, पण दबावाखाली येऊन मी अमृताला ऐनवेळी तोंडघशी पाडलंच ना. घोडचूक झाली, घोडचूक नाही, पण आता ही चूक होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मी अमृताला घाडग्यांकडे पाठवणार नाही. अगदी पहिल्या क्षणापासून अमृताला हे लग्न करायचं नव्हतं. काय ग मधुरा, हं? आता सगळी लिंक लागतीये मला. तिला लग्न करायचं नव्हतं म्हणून मेहंदी लावून घ्यायची नव्हती, हळद नको होती. अगं म्हणूनच लग्नाच्या आदल्या दिवशी कोचावर बसून वेफर्स खात बसली होती. बस झालं, आता या विषयावर आणखी चर्चा नकोय. कोणत्याही परिस्थितीत मी अमृताला परत पाठवणार नाहीये. कोणी काही म्हणू देत. अरे म्हणू देत काय म्हणू देत, तुमच्या या मूर्खपणापायी घाडग्यांची बदनामी व्हायची ती होणारच आहे, पण आपली सुद्धा बेअब्रू होणार आहे. कळतंय का तुम्हाला? अरे लोक शेण घालतील तोंडात. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मुलीला घेऊन येता म्हणजे काय, आणि ते सुद्धा काही कारण नसताना. आणि तू बेबी सत्यानाश केलास सगळ्याचा. घाडग्यांच्या शेपटीवर पाय दिलायस तू. आलोच मी. भाऊजी, अहो कुठे निघालात आत्ता? अगं वकिलांकडे जातो आता, हातापाया पडतो त्यांच्या घाडग्यांसाठी जामीन मिळवायला. तू तोपर्यंत अमृताला सासरी पाठवायची तयारी कर. नाही दादा, अमृता कुठेच जाणार नाही. मी तिला कुठेही पाठवणार नाहीये. हो, रिपोर्ट आले की मला लगेच कळवा तुम्ही. मी तसं वरिष्ठांना सांगून ठेवतो. ठीक आहे, ओके. आई अगं किती हॉरेबल आहे हे. मला आता खरंच खूप भीती वाटतेय. तुझ्या नव्या सुनेने काय सुंदर आहेर दिलाय आपल्याला. काय आहोत आपण, कुठे आणून बसवलंय आपल्याला. हा काय अण्णा? हो हो, आम्ही येतोय. नाही, तुम्ही अजिबात त्याची काळजी करू नका, आम्ही येतोय बस. अरे काय झालंय अण्णांना? कुठे आहेत ते? काय झालं? अण्णांना अटॅक आला. काय? त्यांना ऍडमिट केलंय. काका आणि बाबा त्यांच्या बरोबरच आहेत. बरोबरच आहे.
हे असंच काहीतरी होणार. अमृताचं कळलं असेल आणि आता आपल्या सगळ्यांना पोलीस स्टेशनला बोलवलं हेही कळलं असेल. हे असं काहीतरी होणारच ना. मग कुठल्या मुहूर्तावर लग्न लावून दिलंयस ना खरंच कळत नाहीये मला. सगळं होत्याचं नव्हतं झालंय. आपल्याला निघायला हवं. चल लवकर. मी माईला सांगून येतो. वंस आलं घातलंय मी. अगं नाही, जरा ना आणखीन घाल. माझं डोकं नुसतं असं ठणकतंय ना. छे. पण तुम्ही तरी लगेच पोलिसात कशाला गेला तो? अगं कसं वाटतंय? कशाला म्हणजे काय? त्या गाडग्यांना वाटत असेल आपण साधी माणसं, पण त्यांना सुद्धा कळू दे ना की प्रभूने म्हणजे काय आहेत ते. आणि त्या वसुदाला ना चांगला धडाच शिकवायचा आहे मला. अम्मू, अम्मू, तू काही काळजी करू नकोस. हा, मी त्यांचा चांगलाच बंदोबस्त केलेला आहे. पण आत्या, तुला पोलिसांकडे जायची काय गरज होती? इथे प्रत्येक जण टोकाचा निर्णय का घेतोय? माझ्या बाबतीचे निर्णय मी सोडून बाकी सगळे घेत आहेत. तुम्ही काय आणि घाडगे काय. अगं, माई कुठे ते? इकडे चला इकडे. माई, जे काही घडलंय त्याचा जबरदस्त धक्का बसलाय अंगाला. पण मला यांना भेटायचंय. डॉक्टर कुठे आहेत? आयसीयू मध्ये सोडतील का आपल्याला ते? मी बोलवून आणतो डॉक्टरांना. मी ठीक आहे. पाणी हवंय का? नको. येस. मी भेटू शकते का ना? हो, तुम्ही भेटू शकता, पण त्यांच्या मनाला ताण येईल असं काही बोलू नका. कारण मानसिक ताणामुळेच त्यांना अटॅक आलाय. हो, तुम्ही भेटू शकता. मी आले. एका वेळी एकच. अमृता घरी आली. अमृता आली घरी. शेवटी हे पाप माझ्याच माथी आलं. हे जे काही घडलंय ते सगळं माझ्यामुळे घडलंय असं वाटतंय तुम्हाला? खरंच चुकलंच माझं बहुतेक. इतक्या वर्ष कमवलेला मान
आज धुळीला मिळाला. माई माई घरी जाऊन पडता का जरा, बरं वाटेल तुम्हाला. मी आहे इथे, काही लागलं तर मी बोलावते ना तुम्हाला. काय चुकलं ग माझं? प्रभुडांनी सुद्धा मलाच दोषी ठरवलं. आणि आता अण्णा सुद्धा या सगळ्याला मलाच जबाबदार ठरवत आहे. त्यांना नीट बोलता येत नसलं ना तरी सुद्धा त्यांचे डोळे खूप काही सांगून गेले मला. कळतं का आता सगळं? समजते सगळं. इतक्या वर्ष सतत सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत आले. चुकणाऱ्यांना पाठीशी घातलं. वेळप्रसंगी कठोर निर्णयही घेतले. पण पदरी काय पडलं माझ्या? नाही नाही, पण नका ना आत्ता असा विचार करू. आता सगळेच भांबावलेत ना. आज इतक्या वर्षानंतर त्यांचा विश्वास गमावलाय मी. आई अक्षय अमृताचे सगळे निर्णय चुकले माझे. चुकले मी. आई नका असा विचार करू. सगळं काही ठीक होणार. काय ठीक होणार आहे मृदुला? काय ठीक होणार आहे? दुसऱ्याच दिवशी अमृता आपलं घर सोडून निघून जाते. अक्षय होताच ना ग तिच्या बरोबर, तिच्या वडिलांबरोबर ती सापडली तेव्हा. पण ती तिच्या नवऱ्याबरोबर आपल्या घरी न येता तिच्या वडिलांबरोबर तिच्या घरी निघून गेली. याचा अर्थ अगं तिला हे नातच माई तिला नातच टिकवायचं नाहीये. असं नाही हो. मला वाटलं होतं नव्या वळणाची आहे, शिकली सवरली आहे, समंजस आहे. पण माझी पारख चुकली. नाही माई. यांनी विचारलं, अमृत आली का घरी? अगं पण तिला हे नातच नकोय. मग कशी येईल ती आपल्या घरी? आणि आता ती मलाही घरी यायला नकोय.
माईंना घेऊन घरी जा हं? आणि जबरदस्तीने आराम करायला लाव. शांत व्हा माई. आहे मी. शांत व्हा. अगं पण तिला हे नातच नकोय. मग कशी येईल ती आपल्या घरी? आणि आता ती मलाही घरी यायला नकोय. कशाला गेलेत? एक माणूस हा आजारी येत. गादीवर अण्णा बसतात नाही का? कसं वाटत असेल बसल्यावर? बसल्याशिवाय कसं करणार वसुधा? बस की, तुझीच गादी तर आहे. नाही नाही हे बरं, हे छान. वा भाग्यश्री, ए भाग्यश्री, वा काय वाटत? बातच वेगळी. आई आई नाही, आई साहेब. कशी बसले मी? कुठे बसले मी? आई साहेब. शाब्बास सुन बाई, थँक्यू. बरं, आता यापुढे असा डबल चहा द्यायचा. काय होतं ना, अशी खारी बुडवली ना त्याच्यात की खारीच सगळा चहा पिऊन टाकते. मग ती मजा नाही येत ग. डबल चहा मिळणार ना? मिळणार. पण वसुधा, तुला डबल चहा मिळणार. वा. आई काय करायचं आता आपण? काय कशाचं काय करायचं बाळा? म्हणजे घरात कोणीच नाहीये ना. माई पण नाहीयेत, काकू पण नाहीयेत, आणि हे पण गेलेत हॉस्पिटलमध्ये. असं का? अमृता पण तिच्या माहेरी गेलीये. आपण दोघींनी काय करायचं आता? डोक्यावर कोणी हुकूम सोडायला नसलं तर तुला चैन नाही का ग पडत? तसं नाही आई, पण आपण तसं नाही तर काय? काय करायचं म्हणजे काय करायचं ग? राज्य करायचं आपण. राज्य म्हणजे भाग्यश्री, उद्या तुझ्या डोक्यावर कोणी मुकुट जरी ठेवला ना तरी तो खाली पाडशील आणि म्हणशील अगं बाई हे काय होतं माझ्या डोक्यावर. अगं राज्य करायचं म्हणजे घरातल्या सगळ्या बायका. हे बायका आपल्या घराकडे येत आहेत आई. हा, तर मी काय म्हणत होते माहितीये का भाग्यश्री, काय असतं की अगं बाई कसे येतो अण्णा? अटॅक आलेला माणूस कसा असेल तसेच आहे ना आमचे अण्णा. आई ग बिचारे, एवढा मोठा पाडासारखा टोलेजंग माणूस
इतकं वय झालं तरी पाठीचा कणा काही वाकला नाही हा. पण काय करणार, पोलीस दारात आल्यानंतर कोणीही कोसळणार ना. हो, फारच वाईट झालं ना. पण काय हो वसुधा वहिनी, आम्ही ऐकले ते खरं आहे का? नाही, आम्ही काय म्हंटल, लोक चार तोंडानी बोलतात. आपण घाडग्यांचे शेजारी, त्यांची चौकशी करणं आपलं कर्तव्य नाही का? खरं काय आणि खोटं काय? आमचा तर विश्वासच बसत नव्हता. मी म्हंटल बाई, माईंच्या राज्यामध्ये असं काही घडू शकतो? तेच ना, लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नाचून घर सोडून गेली. मी काय म्हणते वसुधा वहिनी, काही भांडण वगैरे झालंय का? तेच ना, त्याशिवाय का कोणी ही स्टेप घेईल? पण लग्नात वाटली नव्हती हो तशी ती. हो तेच ना, त्या दिवशी किती सालस आणि समंजस वाटली. अक्षयचं प्रकरण कळलं की काय तिला? कसं आहे ना, घाडगेंची बेअब्रू करणारा जन्माला यायचा आहे अजून. तुम्ही घाडगेंचे चांगले शेजारी आहात की नाही म्हणालात ना आता तसं. मग गाव गप्पांवर विश्वास ठेवून इथे जाब विचारायला काय येताय? आणि तुमच्या घरात काय काय घडतंय त्याचा पाढा वाचून दाखवू का एकदा? अहो, आमच्यावर काय रागवताय? आम्ही प्रेमाने उलट तुमची चौकशी करायला आलो, ते राहूनच गेलं. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. स्वतःचं भलं कसं करायचं याचं सामर्थ्य आहे आमच्यात. तुमचं भलं करायचं असेल ना तर निघायचा तो दरवाजा आहे, निघा. राहून दे बाई, किंमत जी नाही म्हणतात ना ही अशी. नवल नाही काही, नवी नवरी घर सोडून गेली ते. चला. आई, म्हणजे या सगळ्यात सांगायचं राहून गेलं, माईंच्या बहिणीचा फोन आला होता. मग त्या म्हणत होत्या की घाडग्यांच्या घरात असं घडलंच कसं, म्हणजे माई असताना माईने असं कसं घडू दिलं. नक्की त्या मुलीतच खोट असेल. आमची माई म्हणजे तुमचीच माई म्हणू, तुमचीच माई. घेऊन बसा तिला. ते बसल्यात अण्णा 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 करत, आणि ते लोकांच्या चपला खायला कोण? ते ही वसुधा. जमणार नाही म्हणो. लाव त्या मृदुलाला फोन लाव. तिच्या पोरामुळे झालंय ना हे सगळं. झेल म्हणो लोकांच्या चपला. लाव फोन.